मोठ्या मेन पॉडकास्टची छोटीशी ही क्लिप आहे जी तुम्ही बघणार आहात. पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिला क्लिक करा आणि सध्या एन्जॉय करा TAP क्लिप्स. एक अशी म्हण आहे की चांगलं काम करणाऱ्याला नेहमी त्रास होतो किंवा त्रास देतात. तुम्ही कित्येक वर्षापासून तरुणांना योग्य दिशा दाखवण्याचं काम करताय, प्रयत्न करतोय. तुम्हाला होतोय का त्रास? धर्मसंकटात तू मला टाकलंयस. धर्मसंकट माझ्यावर आता असं आहे की तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार आहे. आणि दुसरीकडे तुकोबारांची शिकवण अशी आहे की झालेला त्रास आपण सांगू नये. आपल्या वेदना, आपण घेतलेले एफर्ट्स, आपण केलेले सॅक्रिफाइसेस, हे सगळी आपली जबाबदारी आहे. आपण त्याचा बाऊ करू नये. जर मला त्रास झालाही असेल तर ती जबाबदारी माझी आहे. आणि माझ्या मूळ स्वभावातही नाही आणि तुकोबारायांची तशी मला परवानगीसुद्धा नाही की मी त्या झालेल्या त्रासाचं भांडवल करून सहानुभूती मिळवावी. पण केवळ प्रश्नाचं उत्तर देण्या इतपत किंवा या प्रश्नाचं समाधान करण्या इतपत जर बोलायचं झालं तर इतिहास साक्षीदार आहे. ज्यांनी ज्यांनी विधायक कामं हातात घेतली आहेत, ज्यांनी ज्यांनी रचनात्मक कामं हातात घेतली आहेत, त्यांना त्रासाला सामोरं जावंच लागले. तुकोबारायांना, वारकरी संप्रदायाच्या कळसावर विराजमान झालेल्या सिद्धपुरुष असलेल्या जगद्गुरू तुकोबारायांना सुद्धा तत्कालीन धर्ममार्तंडांकडून, तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेकडून देहू गावातून उखडून टाकण्याचाच कार्यक्रम राबवण्यात आला होता. जगद्गुरू तुकोबारायांचे विरोधक असणाऱ्या रामेश्वर भट्टांना महाराजांची अधिकारवाणी पचेना. त्यांनी गावच्या ग्रामाधिकाऱ्यांना हाताशी धरून गावच्या पाटलाकडून तुकोबारायांना ताकीदपत्र पाठवलं की तुकोबारायांनी गावातून निघून जायचं. ग्रामाधिकाऱ्याकडून आलेलं ताकीदपत्र पाटलांनी एक दिवशी धाडस करून तुकोबारायांना वाचून दाखवलं. त्या क्षणी तुकोबारायांचा अभंग आहे, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. हतबल झाले तुकोबाराय त्या वृत्तींपुढं. पण त्याच अभंगाचा शेवट करताना तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे यांचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता. ज्या व्यवस्थेनं तुकोबारायांना नाकारलं त्याच व्यवस्थेला तुकोबारायांनी सुद्धा स्वाभिमानानं लात मारली आणि पुढे निघून गेले. कारण जगद्गुरू तुकोबाराय हे जाणून होते की आपण कितीही सद्विचारी असलो, आपण कितीही सरळ मार्गी असलो, कितीही चांगलं काम करत असलो तरीसुद्धा समोरचाही तशाच चांगल्या वृत्तीचा असावा अशी अपेक्षा करणं सुद्धा वस्तुस्थितीचं भान हरपल्याचं लक्षण आहे. सगळं कसं समविचारी असू शकतं? विषमता तर असणारच ना. जिथे चंद्र आहे तिथे सूर्य आहे, जिथे दिवस आहे तिथे रात्र आहे, जिथे सुख आहे तिथे दुःख आहे. जगात जशी चांगली कामं करणारी माणसं आहे तशी वाईट कामं, आणि असायलाच हवी. हा बॅलन्स कोण मेंटेन करणार? आणि म्हणून जगद्गुरू तुकोबारायांच्याच उदाहरणाने मी आतापर्यंत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतोय. तर जगद्गुरू तुकोबारायांची ही भूमिका मला सगळ्यात जास्त आवडली की ज्यावेळेस चांगलं काम करत असताना समाजाकडून, व्यवस्थेकडून त्रास होईल, आपल्या हातात एकच आहे, आपला वेगळा मार्ग तयार करणं. कसा वाटला हा पॉडकास्ट हे नक्की कळवा. तुमचे विचार कॉमेंट्समध्ये कळवा. सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी असेच नवीन नवीन कंटेंट घेऊन येतोय. पाहत रहा TAP पॉडकास्ट.